बोला. रेडिओच घेऊन आलाय का? रेडिओ घेऊनच करतो मी. करमणूक होते, ज्ञान मिळतं, आरोग्याबद्दल माहिती मिळते, जनावरची माहिती मिळते, पक्षी कसे स्थलांतरित करतात, सगळ्याची माहिती याच्यावर मिळत असते. आणि आपला चाललेला रनिंग आहे हे आपण किती इतकं चाललो हे कळत बी नाही. नुसतं मोकळं जावा, आता एवढंच अंतर जायचं होय, तेवढं अंतर जायचं होय, असे मनात हुरहुर लागते. म्हणून हे वाद्य असलं, कानावर वाद्य, चांगले विचार, चांगले आचार हे सगळे आपल्या मनावर बिंबत जातात आणि त्याप्रमाणे आपली कामं होत जातात. बरोबर आहे की मग. थँक्यू. खूप खूप काहीतरी मी जगातनं मिळवलं. म्हणजे कसं, भारत 5 वेळा कंप्लीट केलाय. भारत कंप्लीट 5 वेळा केला. एक महाराष्ट्र 5 वेळा फिरलोय. 5 वेळा प्रत्येक पॉईंटवर. आता पन्हाळगड घ्या, 5 वेळा तिथे जाऊन आलो. पण एका वेळा असं एकदम एकदम नव्हे. सकाळी उठायचं, कोल्हापूरला जायचं. बाबाला सगळे एस टी फ्री आहे, बस फ्री आहे, सगळे फ्री आहे. ज्येष्ठ नागरिक सगळ्यांना, मला तसं नव्हे, ज्येष्ठ नागरिकांना फ्री आहे. हाफ तिकीट बायकांना तर झालं माहिती आहे का नाही? पुरुषांना हाफ तिकीट होतं, नंतर त्यांना फुल तिकीट माफ केलंय. म्हणून मी सगळा हा भाग फिरून सगळं सगळं एन्जॉय सगळं केलेलं आहे. आणि त्यामुळे माझी ग्रीनिज बुकात नोंद झाली आहे. ग्रीनिज बुकात कॉंग्रॅच्युलेशन. ग्रीनिज बुकात नोंद झाली. तर मी पेपर व्यवसाय करतो ह्या भागात सगळे आमचे बोललेपर्यंत जात होतो. म्हणजे जिथं इकडे कधीच पेपर आला नाही, याच्या अगोदर आला नाही. त्यानंतर मी सुरू केल्यानंतर 40 वर्षांनी मी बंद केला. 40 वर्षे काम करून त्यानंतर मग माझ्या ह्या लोकांना सवय लागली किंवा माहिती पटली किंवा आता पेपर आवश्यक आहे हे जेव्हा जाणवायला लागलं तेव्हा मी ते बंद केलं. माझं वय थोडं हे जास्त झालं. आणि त्यानंतर मी ह्या लोकांना सकाळी धंदे जोडून दिले. सगळ्या लोकांना जे 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 आवश्यक आहे ते मागणी केली त्यांनी, त्या लोकांना मी ते जोडून दिले. आणि त्यांनी मग हा व्यवसाय सगळे सुरू केला. आणि अशा तऱ्हेने मी कष्टातून माझ्या मुलांना क्लासहून ऑफिसर बनवलं. आले की आता बस की. हा, आता मी सगळं हे सोडलं. आता फक्त माझी इच्छा आहे 100 गाठायची आहे. म्हणून त्यासाठी माझा हा प्रयत्न चालू आहे. किती आता? आता फक्त 87 वय चालू आहे. होणार की ते पण. आता सगळं झालं नाही, होणार ते पण. हे कसं का, ह्या शरीराला व्यसन कसलं लावलं नाही अजून. चहाची मला ओळख नाही. मग आता शाळेची नाही ना, मग बिडी काडी सिगारेट तंबाखू गांजा अप्पू गुटखा मटका काय खात्यात नाही. हे काही काही ह्या शरीराला मी लावूनच दिलं नाही, वळणच लावलं नाही. एक मनात एक काय की आपल्या मुलाला जर मी ग्रॅज्युएट करायचं आहे म्हणलं तर मी व्यसनाधीन झालो तर पैसा अपुरा पडणार. आणि त्याला तो पैसा जो वापरायचा आहे तो पैसा कायला दारूच्या अड्ड्यावर गेला, त्यामुळे त्यांचं शिक्षण पूर्ण होणार नाही. अशा भावनेनं मी, त्या भावनेनं कधी माझ्या शरीराला व्यसन म्हणून काय लावून घेतलं नाही अजिबात. आणि अजून थंडी माझ्या वयाची जी होती 80% स्कॉलॅप झाल्या. आणि जी राहील ती 20 ती आता पॅरालिसने आजार आहेत, काही हृदयविकार आहेत, काही कुणाला शुगर वाढून आहे किंवा अनेक काहीतरी कारणं त्यात हे आहेत. कुणाला दिसणं झाले, कुणाला ऐकू येणं झाले, कुणाला बोलाय. ही 20% आहेत. 80% तर संपलीच. ही 20% आहे, हिचा काय उपयोग आहे सांगा की. पण अजून मला पुरुषांना सांगायचं नाही की तुम्ही असं हे व्यसनी आधी गेलासा म्हणून तुम्ही ह्या जाळ्यात अडकला. आणि हे सगळ्या लोकांना माहिती आहे. इथून रात्री 1 वाजता उठून कोल्हापूरला जायचं म्हणजे पेपर आणायला, आणि तिथं पेपर घ्यायचं. आणि ते आमची बोलली पण शेवट 10 गावं आहेत या लाईनवर. ती 10 गावं आमची बोलीला शेवटचा 9:30ला पेपर. आणि कोल्हापुरात एक पेपर दाखवतो, त्या लोकांना माहीत आहे 1:30 वाजता पेपर त्याच्या हातात मिळत होता. ते म्हणजे पहिली व्यक्ती आम्ही 1:30 वाजता पेपर म्हणजे सकाळी 6 शिवाय पेपर येत नाही म्हणते आमच्याकडे. म्हणजे अशा परिस्थितीनं मी ते सगळं काम केलं. बरोबर आहे. फार फार म्हणजे मला हे नाही की ती स्फूर्ती घेऊन तुम्ही पुढे काहीतरी निघत जावा असं सांगण्याचा हेतू फक्त आहे. बरोबर आहे. स्फूर्ती घेतली पाहिजे. तुम्ही काय केलं, काय नाही, दारू पिऊन नसच दिवस काढले, म्हणजे बिडी बाडी करूनच दिवस काढले. ह्यामध्ये हे अडकल्यामुळं हे मागं राहत गेले. आणि आपल्या मुलाला काय शिकणं, आता रडतात सगळे लोक म्हणतात अरे तू एक मार्गाने गेलाच आहे. आमची मुलं अजून शेतीच करतात नाही, कायच करतात, बिल्डरच्या हाताखाली पाठ्या टाकायला जातात. काय उपयोग. दोन्ही सुना 1.5 लाख रुपये कामावर आहेत. दोनच आहेत. 2 मुलं 1.5 लाखावरती कामावर आहेत. नातू आता
एक 12 लाखाचं पॅकेज त्यांना मिळालं दोघं मला नातवासने. 12 लाखाचं म्हणजे प्रत्येक महिन्याला लाख रुपये पगार होय. अशा ह्याच्या सगळं. पण मी अजून एकटा आहे, इथं एकटाच राहतोय, मिसेस वारल्या. मग मुलं काय बाहेर हां राहतात मग का? हां असे प्रश्न त्यांना पडतात. मला काय मला 100 गाठायचे आहे लक्षात घ्या. आणि मी मुलांच्याकडे राहायला बोलवत्या सारखं मिनत्या करतात, मी येणार नाही. याचं कारण की तुमच्या इथं काहीतरी चांगलं केलं की येतेच हे खाणार, माझं पोट हे होणार, हे असं होणार. आणि त्यामुळे मला 100 गाठा हे होणार नाही, डायबिटीस होईल किंवा दुसरं काय म्हणतात ना आपण शुगर वाढून राहील अनेक माझ्या ह्याच्यात. पण मी नाही, माझं मी ते जेवणाची व्यवस्था केल्या आणि माझं मी एकटा जेवण एकटा खातो आणि व्यवस्थित सगळं खातो. अजून थंड पाण्याची आंघोळ आहे पहिल्यापासून ते आजपर्यंत थंडच पाणी. हा बघा आईनं काय ते 5वी पर्यंत काय ते अंगावर गरम पाणी घातलं असेल ते त्यालाच माहीत. म्हणजे किती वयापर्यंत आपल्याला घातलं अंघोळ. मग काय नदीलाच करताय का? हा? नदीलाच का? हो नदीला कायम हो काय पावसाळ्याचं किती कडक थंडी असू दे काही असू दे नदीला. नदीलाच. हे सगळं बंधनं पाळून डॉक्टरच्या सल्ल्याने मी जेवण घेतोय. त्यांनी लिहून दिलाय चार्ट. आणि त्यांनी फॅमिली डॉक्टर असल्यामुळं माझ्या शरीराचा बायोडाटा त्यांच्याकडे सगळे करेक्ट आहे. त्यामुळं ह्यांना काय झालं एवढं लगेच ओळखलं की नाही की ती ट्रीटमेंट चालू करतात. पण कधी काय झालंच नाही ह्याला. अजून गोळी कसली खात्यात कशासाठी खात्यात हेच मला माहीत नाही अजून. गोळी कशासाठी खात्यात आणि का खाता तुम्ही माहित तिचं काहीच नाही मला राहायचं. गोळीच चालू नाही. आता उदाहरण सांगतो मला हे बघा हे पायाचं आहे का नाही दोन्ही पायाचं माझं नाड्या काढून हृदयात बसून हिचं ऑपरेशन केलं. हृदयाचं ऑपरेशन केलं. आणि तिने सांगितलं मरेपर्यंत ही गोळी खायची. माहिती आहे का ती कसली ही की माहित नाही होतं अशी वस्तू. तुमच्या गावात कोण असं नाही काय आमच्या घरात हो ना गावात असतील मग ऑपरेशन केलेले हो आहेत की. हा मग त्यांना गोळी चालू आहे कायमची सांगितले असते की गोळी. हा आता असते तुला माहित पाहिजे होतं. सगळ्या दुनियात हे चालू आहे आता. गोळीचं नाव माहित नाही मग परंतु गोळी ही गोळी त्यांनी मला ऑपरेशन झाल्यावर मी थिएटरवरून उतरून खाली उभारून जायच्या तयारीला लागलो. तेव्हा तिने सांगितलं मरेपर्यंत तुमची ही गोळी चुकता कामा नये. ज्या दिवशी चुकूशीला त्या दिवशी तुम्ही संपलेला आहे असं त्यांनी सांगितलं मला. मग आता एक कोर्टाचे उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो कोणतं की कोर्टात एखादी अपील तुम्ही म्हणजे कोर्ट केस लागली तिथं आपल्यासारखी एक केस झाली नाही म्हणजे आपण काय करतो अपील करतो दुसऱ्या कोर्टात हायकोर्टात. तसं मी त्या डॉक्टरनं सांगितलं मला अपील करायचं आहे आणि तुमच्या वरचे डॉक्टर कोण आहेत ते मला त्यांची गाडी घ्यायची आहे, मला मुलाखत घ्यायची आहे, मला काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत. अहो आजपर्यंत कुणी केलं आणि तुम्ही तिकडं कसं जाता का जाता कसं जाता ते मी त्यांना बोलतो. म्हणजे तुम्हाला बोलून काय उपयोग, मला फक्त अपील करायचं सांगा. म्हणजे मग ते मी केलं आणि त्यानं डॉक्टरनं सांगितलं मला गोळी बंद करायची आहे, मला गोळी खायची नाही. म्हणजे माणूस मरणार जर बंद केली तर. पण मला बंद करायची आहे म्हटल्यानंतर तुम्ही मला उपाय कसली बी 10 मैलावरून उडी टाकाय सांगा मी टाकतो. पण तुम्ही माझी गोळी बंद झाली पाहिजे. झाली नाही त्याच्या पुढचा इतिहास तुम्ही ऐकला नाही का. मग झाली असं नाही तसं नसतंय. ते म्हणजे जातं काय हाय गोळी बंद करायची कारण माझ्याकडे आहे. मी वरच्या सगळ्यात टॉपवरचा डॉक्टर आहे. गोळी बंद होत्या पण दररोजचे 4 लिटर पाणी 4 वर्षे प्यायचं. दररोज 4 लिटर पाणी दररोज आणि किती वर्षे 4 वर्षे प्यायचं. ह्याच्यात कसंही कमी पडता कामा नये, वाढ होता बी कामा नये आणि एक दिवस कुठं कट होता कामा नये अशी तिने आड घातल्यावर मी ती स्वीकारली. आणि त्याप्रमाणे पहिल्या दिवशी अशी तुम्ही ग्लास म्हणून तोंडाला लावणार त्याच दिवशी गोळी बंद करायची. म्हणजे 4 वर्षानंतर बंद करायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही शपथ घ्याल तुमच्या मनाची आणि पाणी प्यायला सुरुवात कराल त्या दिवसापासून 4 वर्षे पाणी प्यायचं. गोळी पहिल्या ग्लासलाच बंद करायची असं सांगितलं. ती अट पाळली गोळी बंद झाली माझी. इतकं मी कट्टर आहे फार म्हणजे जिद्द आहे मनाची. जिद्द ठेवा. जिद्द ठेवली का नाही सक्सेसफुल होत आहे. पण जिद्द ठेवायची आणि वाईट मार्गाने जायचं हे नाही जमणार. बघा दारू प्यायची आणि मला औषध नको म्हणायचं चालेल का. नाही चालणार.
मनाची जिद्द अशी ठेवा की ती कर्तव्य पार पाडायचंच आणि हे कुठल्या वाम मार्गाकडे जायचं नाही अजिबात नाही आता. ते सगळं मी पत्ते पाळत अगदी अगदी खुशच असतो. लय वेगळा विषय सांगितला असा. म्हणून वेगळे पण मी घेऊनच ह्या समाजामध्ये चाललो. मला काल दिसला होता तुम्ही, म्हटलं नाही रोज एवढा मी असतो आवाज. त्याच्यात प्रत्येक गोष्टीवर मी पाऊल ठेवून जे आहे की नाही प्रत्येक गोष्टीवर पाठीमागे इतिहास आहे. आता तुम्ही म्हणणार तिकडं कधी झाला नाही असं देता तर जागा का बदलतो की स्वच्छ जागा चांगला वातावरण आपल्याला सुशील मिळालं कुठे घाण येतात नको त्याकडे जाण्याचं तो टाळतो. तो स्वच्छ झाल्यानंतर मग पुन्हा त्या मार्गावर मग इतर वेळा दुसऱ्या बहिरेश्वरला जातो. कित्येक वर्ष 6-6 महिने बहिरेश्वर बिडायला जातो. तसंच म्हणजे असं एवढा राऊंड मी कम्प्लीट करतो आहे. पाडळीला गेलो की पाडळीपर्यंत जायचं पाठीमागे यायचं इकडे जायचं हे करून इकडे यायचं. कोण तुमच्या वयाचे असतील का आता फिरत असतील का? काय म्हणलं फिरत कोण असतील का तुमच्या वयाची? माझ्या वयाचे आता आहेत की 20% सांगितलं ना आता लोक. होय 20% आहेत. राहिल्या त्यांनी सांगितलं प्यारीने आजारी आहेत. काही लोकांना दिसणं झालंय कोणाला ऐकूच येणार आहे कोणाला बोलायला येत नाही कोण 5 पावलं चालायला येत नाही. हे सगळं खराब झाले त्यांचे गुडघे बिडगे सगळे हे झालेलं आहे. बैठक काम केलं का नाही ज्यानं टेबलवर काम केले ते सगळे लोक बाद झाले. आमच्या जवळ सगळ्या दुनियातले तसं रेकॉर्ड आहे टेबल वर्क. त्याला मेहनत नाही तो लगवेल झाला तरी की गाडी घेऊन लगवेल जातोय. हा एक बघा तुमच्या गावात मी अतिशय चांगलं तर तुमच्या गावात तुम्ही चौकशी करा. आमच्या गावात सांगतो मला नावं निश्चित सांगतो घरात जाऊन त्याची गाडी घेतो. याचा अर्थ काय की तुम्ही शरीराला कधी व्यायामच दिला नाही. त्याच्यातनं एक मतीत अर्थ काढायचा की शरीराला तुम्ही व्यायाम दिला नाही. तर अशा तऱ्हेने तुम्ही राहिला का नाही की शरीर तुमचं व्यवस्थित राहतं. माझं बघा आता एक सांगितले अतिशयुक्त नाही गावात 10 गावात कुठल्याही गावात जाऊन द्या बाबा पेपरवाले कोग्याच्या कोटाळ्याचा तुम्ही आदर्श घ्या. मी माझं ह्याचं सांगतोय असं नाही. त्याचं कारण कोग्यातनं कोल्हापूर जायचं काय सायकलीवरनं ज्या घरात गावात लाईट नव्हती त्यावेळेच्या काळचा वेळ बोलतो मी. आता माझं 86 हे आहे चालू आहे आता. तर इथून कोल्हापूरला जायचं आणि 10 गावं कंप्लीट करून ज्यावेळेला घरात येतो की नाही त्यासाठी 18,535 पायंडेल मारत होतो. बोला 18,535 34 मारले की मी माझ्या घरात पोचत नव्हतो. आणि त्यावेळेला 9 रुपये पेपरचं बिल होतं तर ह्या लोकांच्याकडे द्यायला 9 रुपये नव्हते. 9 रुपये द्यायला एक हा प्रश्न. परिस्थिती निम्या लोकांची अशीच डाऊनच सगळे. आणि जी देत होती तर ते काय म्हणते ते आम्हाला वाचायलाच येत नाही आणि तुझा पेपर घेऊन काय करू वाचायलाच येत नाही आम्हाला अशा परिस्थितीत. मग प्रत्येक गावात 3-4 पेपर पडायचे त्यावेळेच्या काळात. आणि त्यावेळेला ते मी काम करून आता 150 रुपये महिन्याला बिल होतं. 150 रुपये मी सांगते तर मला आज तुमच्या चेहऱ्यावर काय वाटतंय अजब वाटतं हे सांगतोय. कसं 5 रुपये पेपरची किंमत आहे. 5 दीड 5 त्रिक 15 मी किती झाले 150 रुपये. 150 रुपये आत्ता देतात आणि त्यावेळेला 9 रुपये द्यायला त्याच्यावर नव्हते. याचं कारण काय तफावत आहे की ते 60 वर्षाचं अंतर आहे. 60 वर्षात हा इतका दुनियात बदल पडला. किती वर्षापासून पेपरचे करता? सर्वसाधारण माझ्या वयाच्या 25व्या वर्षी मी पेपरचं काम सुरू केलं. 25 ते मुलासनी ते चांगलं शिकवलं. चांगलं अगदी गावात कुठल्याही व्यक्तीला विचार गावातल्या बाहेरच्या गावात विचारा मी नेऊन दाखवतो माझी मुलं कुठं आहे तिथं तुम्हाला ती माझ्याजवळ नाही तिथं. आणि मी त्यांच्याकडे जात नाही. फक्त सणावाराला ती इकडे येतात सणावाराला मी तिकडे जातो. एवढंच माझा फरक आहे. मला काय करायचं मला लक्ष्मण रेषा गाठायची आहे. म्हणजे जिद्द आहे हो म्हणायची. हा 100वी गाठायची आहे. त्या जिद्दीने मी चाललेलो आहे. बरोबर जाणार आहे 100%. सगळे लोक सगळ्या भागात मी फिरतोय. आता एक नवीन कार्यक्रम चालू केला मी म्हणजे जवळ 1 वर्ष तर झालं. नवीन म्हणजे काय आता उदाहरण द्यायचं झालं ज्या वेळेला तुम्ही आमशेत राहता असं एक ग्राह्य धरूया आमशेत त्यावेळेला तुमच्याकडे ज्यावेळेला पेपर घेऊन आलो का नाही त्यावेळेला तुमचं वय होतं पहिलं 40. लक्षात घ्या पेपर मी साहेब माझं पेपर मी चालू केला नाही पेपर चालू करा बाळा हा चांगला आहे आणि माझी परिस्थिती आहे बरी आणि एक पेपर टाक असं म्हणून चालू केलं. ती माणसं त्यांना मी त्या 40 वर्षे आहेत लक्षात घ्या 40 वर्ष मी पेपर सेवा दिली
त्यावेळेस त्या माणसाचं वय किती झालं असं बुचकुळ्यात काय पडतं मला कळत नाही. तुमचं वय त्यावेळेचं आमशीतल्या माणसाचं म्हणजे तुम्हीच तिथं आहे असं म्हणा की आमशीला त्यावेळेला मी पेपर घेऊन तुमच्या दाराला त्यावेळेला तुमचं वय होतं 40. मी 40 वर्ष पेपर सेवा दिल्यावर तुमचं वय किती झालं तरी 60 50 60 जरी झाला असेल की 60 काय मला 70 अजब नाही. तुम्ही शाळा शिकला की नाही मी शिकलोय. असं विचारतो. शिकलोय. सांगा की अहो 40 वर्ष तुमचं वय होतं तरी 70 झाला असेल 70 काय जास्त. एकदम राग. आता मी बोललो कसं बरोबर बोलतात बघा 40 तुमचं होतं हाय 40 हां 40 वर्ष मी तुम्हाला सेवा दिली त्यावेळेला तुमचं वय किती झालं अजब अहो 40 आणि 40 80 झालं नाही का हा डबल आता झाला आता का बोलासा मग असं चुकला का तिथं मग एवढं तुम्ही ग्रॅज्युएट होता मग एवढं गणित कसं चाललंय किती झालं 80 झालं. 80 झालं. बंद करून मला 20 वर्ष झाले तुमचं वय किती झालं 60 काय उपयोग नाही खरंच घेत तुम्ही म्हणजे का असं माणूस अरे वाढेल का कमी होईल कमी होणार. कमी होणार तुम्ही वाढ. बंद करून 40 वर्ष झाली बंद करून 20 वर्ष झाली. हा मी सुरुवातीला काय म्हणते बघा पेपर टाकाय तुमच्या दारात आलं तेव्हा तुमचं वय होतं 40 हा हां 40 वर्ष मी तुम्हाला सेवा दिली तुमचं वय किती कमी होईल का वाढेल वाढणार. आता बघा पडदिशी तोंडातनं माझा शब्द संपायच्या वेळेला तुमचं उत्तर यायला पाहिजे. अरे वाढेल का कमी होईल 40 अधिक झालं का नाही यात? झाले की किती झालं मग 80 झाले. 80 झालं. आता मी बंद करून 20 वर्ष झाली त्या माणसाचं वय तिथं झालं का खाली गेलं खाली पुढे गेलं. आता कसं गेलं कितीने गेलं 20 न 20 म्हणजे किती झालं 100 झालं. 100 झालं. ह्या माणसाचा आता मी सर्वे करायचा चालू आहे माझ्याकडे. हा. आता मी आता जातोय आंघोळ करतोय आणि सर्वेला जातोय. आता कुठे गेलो आमशीला गेलो ग्राय धरूया हं जातात चालत गेलो माझ्या शरीराला व्यायाम झाला मी इकडे तिकडे तुम्हाला दिसणार नाही तिकडे जातो होय तिथं जायचं. ही माणसं जिवंत आहेत का नाहीत तुम्हाला हयात हा शब्द घातला की कळणारच नाही असं म्हणतो मी का तुमच्या बोलण्यावरनं की हयात म्हणजे जिवंत आहेत का नाहीत काय काय खात्यात काय पित्यात कशी बोलतात कसे चालतात कशी त्यांना मुलं त्यांना बघतात का नाहीत नातवंड त्यांना बघतात का नाही म्हणजे ह्यांचं वय झालं 100 मुलं त्यांनी झाले असतील का नाही त्यांना हे नातू झाले असतील का नाही मग ती त्यांच्या बघतात का नाही त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देतात का नाही त्यांना औषध पुरवठा करतात का नाहीत किंवा शरीराची तब्येत चांगल्या राखण्यासाठी त्यांना काही सेवा करतात का नाहीत ही तपासासाठी मी आता तिथं जातोय. ज्यावेळेला 40 होतं तुमचं बघा मी काय म्हणतोय ज्यावेळेला 40 होता तो माझ्याशी त्यावेळेला कसा बोलत होता जवानी कशी होती 40वर जवान असणार का नाही 40वर जाणार ते कसं होतं हे आजमावासाठी मी ते गाव पुरं करतोय. एक गाव पुरं करायला 5.5 महिने लागतात. एक गाव पुरं करायला 5.5 महिने लागतात आणि अशी मला 10 गावं करायची आहेत. 10 गावं कंप्लीट करायची 8 वर्ष माझी ह्याच्यात जाणार आहेत. त्यापैकी 3 गावं कंप्लीट केल्यात कोणती? 80% संपलेले आहेत 80% संपलेले आहेत आणि त्या जी आहेत त्यांच्या घरात मुलं त्यावेळेला होती लहानला होती शाळा होती मग माझ्याकडे चंपक आणि ठकटक आणि चांदोबा पुस्तक लहान वयात तुम्हाला ही पुस्तक माहीत बी नाहीत बंद झाल्यातच ते बंदच झाल्यात. त्यावेळेच्या काळात ही प्रसिद्ध होती मग ती लहान मुलाला गोष्टी चांगल्या चांगल्या गोष्टी रामायणातल्या महाभारतातल्या ह्याच्या त्या गोष्टी असायच्या मग ती वाचायला घ्यायला ही देत होती मुलांना घेऊन म्हणजे आता माझ्याशी संपर्क कोणाचा आला त्यांच्या आजोबांचा आला त्यावेळेला ती माझ्याशी घ्यायचं मग ती पुस्तकं असल्यामुळे ती मुलं आता मोठी झाल्यात ते म्हणजे वडील होते तेव्हा पेपरचा संबंध तुमचा आला ते आम्ही बघत होतो डोळ्यांना त्यावेळेला आम्ही 1ली 2रीला शाळेला होतो आणि त्यावेळेपासून तुम्ही आमच्या घराला येत आहे आणि माझे आज वडील वारले म्हणून येत नाही काय असं काय लोकांचं तिथलं बोलणं असतंय. मग त्याला मी काय म्हणतोय बाबा मी दररोज येतोय दररोज येणार 5.5 महिने तुमच्या गावात येणार परंतु माझ्या आता इथं घरं 4 घरं करतोय 5-10 मिनिटाची मुलाखत घेते त्याच्यावर नाही आणि एकदा घेतली की पुन्हा तिथं त्या घरात जात नाही. मग असं करत आता बाबा तू रडू नकोस वडील वारले मी तू वडील वारल्यात म्हणून काही येत नाही असं नाही. उद्या येणार आहे ते तिचं पहिलं घर आहे. पहिली जुनी घरी कशी होती आत सगळ्यांचे जापता असायचा आणि पुढे जनावर बांधायचा गोठा असायचा आणि ते अशा तर चालत होतं. मग ती रडत्यात आता गेलो की तिथं काय रडू नको मी तुझी उद्या मुलाखत घ्यायला आणि मी तू उद्या सकाळी बरोबर ह्या टायमाला इथं थांब मी आलोय घर अशा तऱ्हेचं 4 गावं कंप्लीट केल्यात. कोणती गावं केली सर? पाडळी कंप्लीट केले कोघं कंप्लीट केलं आणि महे कंप्लीट केले
कुठेतरी कधी येणार आहोत. कुठेतरी कसं आहे ना सांगा बघा हे बघा चुकीचा बोलतायचा. अरे ज्या गावात माझा संबंध इथं आला पेपर टाकण्याच्या निमित्तानं त्या लोकांची गाठी हे चालू आहे. हा बरोबर आहे की. आता बघा 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 मी तुमच्या बोलणं असं समजतं मला कुतूहलता वाटते का की बाबा माणूस हे असं कसं मग वयात विचारलं तर तुम्ही सांगायला तयार आहे चुकीचं सांगायला जा. तुम्ही मला पूर्ण एलबडून टाकलं. येलबडून नाही रे तुझं वय म्हणतो त्या तुझं तिथं तू आमशीच आहेस तू कुणीतरी कुठेतरी याचा बरं का. मग मी आमशीच्या माणसाशी काय म्हणतो तुला नाव काय घेत नाही की तिथल्या माणसाचं वय होतं माझ्यासमोर बोलणं झालं पहिल्यांदा झालं त्यावेळेला त्याचं होतं 40. मग 40 वर्ष मी तुला सेवा दिल्यानंतर वाढेल का कमी होईल हा पहिला प्रश्न विचारला. वाढणार होय का नाही का नाही वाढणार. मग ते किती वाढणार 40 वर्ष तुम्हाला सेवा दिली वय किती झालं 40 वर थांबायचं पाहिजे का 60 वर थांबायला पाहिजे 40. आता कसं झालं मला बंद करून 20 वर्ष आता झाले पूर्ण झाल्यात. मग त्याच्यात ॲड होईल का कमी होईल ऍड होणार. ॲड होणार का नाही. मग हे शब्द साधे साधे मी त्यावेळेला आम्ही 10वी कसं तरी रडत कडत गेलेलो आम्ही त्यावेळेच्या काळात. मग ही उत्तर तुम्ही आता कुठेतरी म्हणलं काय माझा काय तिथे ओळख आहे का पाळख आहे ही माझी 40 वर्षे आलेल्या संबंधात नाही ही ओळखीची ही माणसं त्या 40 वर्षात कशी तानात बोलत होती जोरात बोलत होती आणि काय खात होते दूध किती पित होते हे सगळं मला माहीत असल्यामुळं त्या माणसाची मी हे करतोय त्याचा अभ्यास करतोय. ही कशाने गेली ते कशा गेले तर ते सगळ्यांनी सांगितलं. माझा वडील कायम सिगारेट ओढून वाढायचा पेटलं सपलं की त्याला सिगारेट लावायचा आणि वाढायचा. त्यात ते डॉक्टरने सांगितलं हे करू नको 4 दिवस तू पुढे टिकणार नाही तुझं शरीर सगळं त्याचं खाक झालेलं आहे आणि तू हे सोडलास तर 4 दिवस टिकशील. मग ते वडील वारले अशा त्यांना मग ते आपल्यात आणायचं नाही. ते दारू पण मिळाला आहे ते आपल्यात आणायचं नाही. हा तंबाखू खाऊन मिळाला आहे ते आपल्यात आणायचं नाही. हे आम्ही त्यातनं तुमच्यातनं शिकायला लागलेलो आहे. बोला तुम्हाला मला वाटतं तुमची इच्छा आहे तीव्र म्हणून तुम्ही थांबलायचा. आता तुमचा जोडीदार हाक मारून गेला तरी पण तुम्ही थांबला म्हणजे तुम्हाला उत्सुकता आहे त्याची प्रेम आहे काय या माणसानं काय केलं जगात आणि इतक्या जवळ असताना हे आपण वेळची चौकशी केली नाही. पण ह्या माणसाने हे असं तरी आमशीच जातो त्या प्रत्येकाला नावानं मी हाक मारतो त्याचं घर मी दाखवतो आणि तिथं आपण गप्पा मारत बसा. मग बाकीचे कुठे त्या तुमचं घर कुठं आहे मला माहिती आहे का पण संपर्क आला तर त्या माणसाचं घर माहिती होईल का नाही त्याचं नाव माहीत होतील का नाही ह्याला मुलं किती आहेत माहीत होतील का नाही. संपर्क 40 वर्ष तुमचा आमचा संपर्कात आला ना. मग तुमच्या गावचं तुमचं घरच माहीत नाही गावच माहीत नाही ठरक नाही मग तिथं जाऊन माझा उपयोग आहे काय कोण आलं आहे कशाला आलं आहे काय कामायचं असं म्हणणारच का नाही. बाबा असा आहे माणूस हा पेपर टाकणार आहे इतक्या वर्षी आपल्याला पेपर टाकला आहे इतक्या वर्षी आपल्या बोलणं त्याला नाही देत होता बिल न्यायच्या वेळेला पेपर टाकायच्या वेळेला गाठभेट पडत होती आणि अशातनं ते पुन्हा चौकशी करायला आल्यात म्हणजे आपण आहे का नाही कसे आहोत किंवा तुम्ही कुठल्या व्याधीमध्ये अडकला आहे कसं गुंतला आहे त्यामुळं तुमचं आणि ह्या माणूस बघा तिथनं इथं चालत आला आहे. अहो इथं घरातनं त्यांना बाहेर पडता येईल नाही इतके आमच्या गावात गुडघ्यानं बाद झालं कोण एवढं पण नाही. आणि 10-12 सकाळी दुपारी संध्याकाळी अशा गोळ्या चालू आहेत जे आहेत इतक्या माणसाच्या गोळ्या चालू आहेत. पण मला गोळी कसली आणि कशाबद्दल खात्यात हेच माहीत नाही. हेच खरं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य आहे ना याची खात्री करण्यासाठी कोणतरी कोग्याचा माणूस अहो तुमच्या पेपर वाचणारा जुना माणूस आहे का अहो हाय की लई टणटण आहे तो काय त्याला व्यसन काय नाही कोणाचं अध्यान नसतं मध्यान नसतं सगळे आपल्या मनानं आपल्या व्यवस्थित सेफ कसं राहायचं या जगामध्ये कसे दिवस चांगले काढायचे ह्याकडे त्याचं सारखं लक्ष असतं. आणि ते मुलांच्याकडे जायत नाही काय नाही तर खानावळ लावल्या त्या खानावळची जेवतोय घरगुती खानावळ खानावळ म्हणजे असं खानावळ मोठ्या असं कोल्हापुरात रेस्टॉरंटच्या सारख्या त्या घरगुती प्रेमानं आनंदानं ते चालू केले आणि ते इथं एकटाच असते. चांगलं बोलला आपल्याला आवडले बोलणं नाही हे खरं का खोटं करण्यासाठी देखील आपण आजमावत असते की कोण नुसतं दारू पित नाही म्हणतोय आणि दर त्या वाटवर असते संध्याकाळी का दिवसा बोलायचं असते असंच हे करायचं असते आणि करायचं तेच करत असतात. बोलणं आणि चालणं यात जमीन आसमान अंतर आहे. बोले तैसा त्याची चाले पावले वंदावी असे ते म्हण आहे पूर्वीपासून. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. नमस्कार हो नमस्कार निघाला
मामा जाऊ मी ओके ओके